नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पदार्थ काय माहितीये? उपीट. अनेक जणांचं आवडतं उपीट, रोजच्या ब्रेकफास्ट मधलं उपीट. थोडंसं साऊथ इंडियन डिश आहे, परंतु उडुपी हे जे गाव आहे साऊथ इंडिया मधलं, त्यांच्या स्टाईलनी उपीट कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मंडळी, साऊथ इंडियन उडुपी स्टाईल उपीट करण्याचे साहित्य पाहूयात. हे पहा, कढीपत्ता, मोहरी, जिरं, बारीक कापलेला कांदा, 2 मध्यम आकाराचे घेतलेले कांदे, हे लिंबू चवीसाठी, शेंगदाणे, मिरची 4 मीडियम साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक कापून घेतल्या छानपैकी, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, साऊथ इंडियन स्टाईलमध्ये हे उडीद जे आहेत, पांढरे उडीद, ते अत्यंत महत्त्वाचे असतात, ते टाकावेच लागतात. साखर जर तुम्हाला हवी असेल तर चवीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उपीट म्हटल्यानंतर रवा हा आलाच. आम्ही दोघंच आहोत म्हणून आम्ही आमच्यासाठी या प्रमाणात घेतलेला आहे. 1 मीडियम साईज वाटी घेतलेली आहे. आणि त्याच प्रपोर्शनमध्ये पाणी जे आहे ते या वाटीचे 4 वाटी प्रपोर्शनमध्ये या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला उपीट शिजवण्यासाठी लागणार आहे, त्यानंतर आपल्याला उकळत ठेवायचं आहे. हे आहे मीठ चवीनुसार. आणि नंतर सगळ्यात वरती गार्निशिंगसाठी कोथिंबिरी बरोबर हे आपले छानपैकी बारीक शेव. आणि फोडणीसाठी हे तेल. मंडळी, एवढं सगळं सागर संगीत केल्यानंतर उपीट छान होणार नाही तर काय? चला तर मग कृती बघूयात. मंडळी, एकीकडे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे, म्हणजे आपली फोडणी होईपर्यंत आणि सर्वप्रथम आपण रवा जो आहे तो भाजून घेईपर्यंत त्या पाण्याला उकळी आलेली असेल. तर सर्वप्रथम आपण हा जो रवा घेतलेला आहे तो छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे. मी कढईची आधी प्रीहीट करायला ठेवली होती मंडळी. तर छानपैकी हा तांबूस होईपर्यंत छानपैकी हे भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता रव्याचा रंग बदललेला आहे, तांबूस झालेला आहे आणि मस्त खमंग वासही सुटलेला आहे रव्याचा. आपण तो भाजलाच पाहिजे. हे पहा, आता हा बाजूला काढून घेतला. फोडणीसाठी इकडे कढई परत ती ठेवलेलीच आहे. माझ्या आईनी जेव्हा उपीट मला दाखवलं तेव्हा ती ह्या उकळणाऱ्या पाण्यामध्येच मीठ टाकायची. मी चवीनुसार हे असं छानपैकी मीठ टाकतो आहे. तर हे मीठ इकडे उकळते आहे. आपण तोपर्यंत मंडळी आपली फोडणी टाकून घेऊयात. हे पहा, फोडणीसाठी आपण प्रमाणबद्ध तेल टाकत आहोत. एवढं पुरेसं आहे. थोडा गॅस मोठा करूयात. पारंपरिक फोडणी आपल्याला द्यायची आहे. आणि त्यानंतर हे जिरे घातलेले आहेत. त्यानंतर हे उडीद, कढीपत्ता, मिरची, छान फोडणी बसलेली आहे मंडळी. आणि एकीकडे तुम्ही बघू शकता छानपैकी पाणी उकळून झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता शेंगदाणे परतून घेऊयात. शेंगदाणे तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार. कोणी कोणी डाळसुद्धा टाकतं याच्यामध्ये, खानदेश भागामध्ये किंवा इकडे विदर्भामध्ये. आता आपला कांदा. वाह, जी फोडणी बसलेली आहे. माझी जी बायको आहे ती नेहमी म्हणते, फोडणीच्या वासावरच मला कळतं उपीट कसं होणार आहे. वा 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 वा. आणि मंडळी, ज्याच्यामध्ये आता छानपैकी कोथिंबीर, हलकंसं लिंबू जे आहे ते सुद्धा पेरून घ्यायचं आहे, हलकंसं एकदम चवीसाठी. कारण मी साखर आणि लिंबू जो आहे मंडळी तो मी रव्यामध्येच मिक्स करत असतो. ते नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे पहा, अशी फोडणी मस्त पहिले बसली पाहिजे. त्याची टेस्ट या पाण्यामध्ये आणि रव्यामध्ये मस्त उतरली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे. मग जे काय मंडळी उपीट होतं
आणि माझी बायको जी काही खुश होते ओ हो. या बाजूला रव्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं तसं हलकंसं चवीसाठी आंबट गोड चव येण्यासाठी सुद्धा आपण हे लिंबू पिळून घेतलेलं आहे. वाव फंटास्टिक. आणि आता ह्याच्यामध्ये ही जी मी साखर घेतलेली होती ती मी हलकीशी टाकून घेतलेली आहे. तुम्हाला नको असेल साखर तर तुम्ही नाही टाकलीत तरी चालेल. हा रवा टाकणे सुद्धा एक पद्धत असते. बरीचशी मंडळी एकदम एकत्र टाकतात त्यामुळे लगदा होतो, पण हे अशी पखरण करायला लागते. पखरण ह्या रव्याला ही फोडणी जी आपण टाकलेली आहे ती मस्तपैकी बसलीच पाहिजे. हे पहा असं सगळं हे छानपैकी एकजीव व्हायला पाहिजे. आपण ह्यात पाणी टाकणार आहोत. पाण्यामध्येच आपण मीठ टाकलेलं आहे. हे पहा हे छानपैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे पहा ढवळिंगो ढवळिंगो ढवळिंगो. याच्यावरती गार्निशिंग साठी आपण ठेवलेले ही कोथिंबीर. हे पहा ओ हो. मंडळी समोर मांडल्यानंतर अहो मजा यायलाच पाहिजे. अँड नाव आवर उडुपी स्टाईल साऊथ इंडियन स्टाईल उपीट इज रेडी टू सर्व. चला तर मग. तर मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता उडुपी स्टाईल साऊथ इंडियन स्टाईल आपण मस्तपैकी उपीट तयार केलेलं आहे. टेस्ट करून पाहूया. स्वामी समर्थ. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ह्याच्यावरती बारीक शेव अशी भुरभुरवली आहे. त्याची पण एक वेगळी टेस्ट लज्जत येते. असं करून 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 खायचं. हो 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 मंडळी एक नंबर. काय सांगू तुम्हाला, काय लज्जत, काय स्वाद. तिखट आंबट गोड असं मिक्सचर आहे मस्तपैकी. हिवर टाकलेली शेव बारीक बारीक उडीद मस्तपैकी असे मध्ये मध्ये दाताखाली येतात. काय वाटतं मंडळी, नक्की करून पहा. साऊथ इंडियन उडुपी स्टाईल उपीट योगूज किचन मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पाहत राहा, खात राहा, सुखात राहा. योगूज किचन उडुपी स्टाईल साऊथ इंडियन उपीट.